Hello friends, welcome back to the S Chemistry YouTube channel. Today I am starting with very important point of the topic solid state, that is close packing of particles in one dimensional, two dimensional and three dimensional, and two important terms, that is coordination number and the voids, empty space, interstitial space. राइट वाईडला दुसरा शब्द कोणता आहे एम्प्टी कॅव्हिटी स्पेस म्हणून म्हणू शकतो आपण आणि तिसरा शब्द आहे इंटरस्टिशियल स्पेस. या दोन इम्पॉर्टंट टर्म आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचे आहेत. स्टार्ट नाउ लेट अस स्टार्ट विथ द राइट क्लोज पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल अँड थ्री डायमेन्शनल. ओके, आपल्याला माहितच असेल कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉलिड स्टेट मध्ये आपण बघितलं होतं. राइट, particles of the solid state are closely packed, आणि ते कसे असतात ते आपल्याला बघायचे, त्याची अरेंजमेंट कशी असते ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तो स्टार्ट विथ द फर्स्ट. ओके, क्लोज पॅकिंग ऑफ स्पियर्स. आता बघा, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला आपण काय म्हणतो? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर नथिंग बट ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. हे ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स हे तिघांच्यापैकी कोणी का असेना आपण त्यांना काय मानणार आहोत. हे क्लोज पॅकिंग आपल्याला जर बघायचं असेल तर ते आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स नथिंग बट ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स आर कन्सिडर्ड ॲज अ स्पियर, ऑल्दो दे आर नॉट स्पियर. ऍक्च्युअली ते स्पियर नसतात. आयन्स स्पेरिकल असतील, ओके, नो डाऊट. मॉलिक्युल्स अँड ॲटम्स, आयन्स स्पेरिकल असतील, मॉलिक्युल्स स्पेरिकल असतील, माहित नाही. मॉलिक्युल्स मात्र स्पेरिकल नसणार आहेत, बट दे स्टील दे आर कन्सिडर्ड अ स्पियर, सॉलिड, राईट, कॉम्पॅक्ट स्पियर. मग आपण अरेंजमेंटला सुरुवात करूया. वन डायमेन्शनल. आता वन डायमेन्शनल अरेंजमेंट तुम्ही राईट पीपीटी मध्ये तुम्ही पाहतायच, नो डाऊट. ऍक्च्युअली दिस इज, हे तुम्हाला बाळांनो मी इथं करून दाखवतो. राईट, तुम्ही बघताय इथं तुम्ही बघू शकता बाळांनो, ही जी अरेंजमेंट आहे ही राईट वन डायमेन्शनल. ए लाईन रिप्रेझेंट वन डायमेन्शनल, ए पॉइंट रिप्रेझेंट झिरो डायमेन्शनल, एनी लाईन रिप्रेझेंट वन डायमेन्शनल, एनी प्लेन रिप्रेझेंट टू डायमेन्शन. ओके, नाव दिस इज वन डायमेन्शनल अरेंजमेंट. दिस white sphere is in contact with this sphere and this sphere, this atom and this atom. That means the coordination number of central white sphere is 2. मग coordination number म्हणजे काय? तर बाळांनो, ही वन डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. त्या वन डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये मधले जे सगळे स्पियर आहेत ते दुसऱ्या किती स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत? दोन स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तर बाळांनो, हा जो व्हाईट कलरचा जर आपण स्पियर कन्सिडर केला तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येलो आणि रेड त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातात. याचा अर्थ त्या व्हाईट पार्टिकल, व्हाईट स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 2 आहे. वन डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? इथं आपण लिहिलेला आहे. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल स्पियर इन वन डायमेन्शन इज 2. इज कसा असतो बाळांनो? 2 असतो. आणि मग बाळांनो, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? खोचरे सर काय आहेत? खोचरे सर ॲटम आहेत. मग खोचरे सरांच्या शेजारी दुसरे खोचरे सर किती कॉन्टॅक्ट मध्ये आहेत? समजा 10 खोचरे सर, मी पण खोचरे सर आणि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण? खोचरे सर. किती आहेत? 10 कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, टच मध्ये आहेत, राईट, कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तर माझा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 10 झाला. मग कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे बाळांनो नंबर ऑफ स्पियर. आता जर मी असं पकडलं बाळांनो, राईट, जर मी असं पकडलं तर नंबर ऑफ स्पियर, या स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये नंबर ऑफ स्पियर किती कॉन्टॅक्ट मध्ये जातात? एक 5-6 जातील. जर आपण टच मध्ये जर आणले त्यांना तर 5-6 स्पियर कॉन्टॅक्ट मध्ये जातील. आणि मग याचा अर्थ त्या मधल्या स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6 झाला. द नंबर ऑफ स्पियर और पार्टिकल्स दॅट टचेस गिवन पार्टिकल, राईट, is called as what? Its coordination number. Is called as what? Its coordination number. याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर. सर तुम्ही सांगितलं होतं शेवटच्या शब्दाने सुरुवात करायची. मग शेवटचा शब्द कुठला आहे? नंबर. द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर, द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टचेस. समजा हा आपण स्पियर कन्सिडर केला,
मी त्याला नाव देतो ए, आणि ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये किती आहेत, दोघ जण आहेत, हा इकडे कॉन्टॅक्ट मध्ये आणि हा दुसरा कॉन्टॅक्ट मध्ये. मग बाळांनो डेफिनेशन काय झाली, कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन काय झाली, दुसरा शब्द नंबर. द नंबर ऑफ स्पियर, कसले, नेबरिंग, द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टचेस एनी गिवन स्पियर इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. मग आपण शॉर्टली काय म्हणू शकतो, द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टचेस गिवन स्पियर इज कॉल्ड एज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. इज कॉल्ड एज व्हॉट, इट्स कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे ए पार्टिकल स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 2, कारण की त्याला किती पार्टिकल टच करतात, 2 पार्टिकल टच करतात असं म्हणलं तर चालू शकतं. फॉर एक्झाम्पल दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. हा जर Na+ असेल तर याच्या शेजारी काय असेल, Cl- असेल, इथं काय असेल, Cl- असेल. दुसरी डेफिनेशन आपण कोऑर्डिनेशन नंबरची करू शकतो, आयनिक सॉलिड मध्ये करू शकतो. द नंबर ऑफ अपोजिटली चार्जड आयन. या Na+ च्या शेजारी किती Cl- आहेत, 2. मग या Na+ चा कोऑर्डिनेशन नंबर 2 झाला. मी इथं अजून एक Cl- लिहिला, अजून एक Cl- असा जर लिहिला तर या Na+ चा कोऑर्डिनेशन नंबर आता किती झाला, 4 झाला. कारण की त्याच्या शेजारी अपोजिटली चार्जड आयन किती आहेत, 4 आहेत. याचा अर्थ दुसरी डेफिनेशन काय झाली कोऑर्डिनेशन नंबरची, द नंबर ऑफ वेगळे चार्ज असणारे आयन्स, द नंबर ऑफ अपोजिटली चार्जड आयन सराउंडिंग सेंट्रल आयन, द नंबर ऑफ अपोजिटली चार्जड आयन, द नंबर ऑफ अपोजिटली चार्जड आयन सराउंडिंग सेंट्रल आयन इज कॉल्ड एज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. 2 डेफिनेशन बनवून करू शकता, स्पियरच्या भाषेत करू शकता, चार्ज आयनच्या भाषेमध्ये तुम्ही डेफिनेशन त्याची करू शकता. नेक्स्ट पॉइंटला आपण जाणार आहोत. 1 डायमेन्शनल मध्ये किती असतो बाळांनो, 1 डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर प्रत्येक पार्टिकलचा किती असतो, 2 असतो. ओके, आता 2 डायमेन्शन काय करायचं आहे, 1 डायमेन्शनची अरेंजमेंट आता 2 डायमेन्शन मध्ये करायचे. आता इथं पार्टिकलची अरेंजमेंट कशी केलेली आहे, व्हर्टिकली अलाइन्ड अँड हॉरिझॉन्टली अलाइन्ड. सो 1 डायमेन्शनल रो जो पहिला होता ना बाळांनो, पहिला होता तो, तुला काय म्हणायचं, 1 डायमेन्शनल रो, 1 डायमेन्शनल रो, राईट. हा काय होता, 1 डायमेन्शनल रो आहे, रो. आता ह्या रो ची अरेंजमेंट आपण करायची आहे आणि काय तयार करायचं आहे, 2 डायमेन्शनल आपल्याला तयार करायचं आहे. सो दिस इज 1 डायमेन्शनल रो, राईट. दिस इज 1 डायमेन्शनल रो स्टॅक्ड, राईट, ठेवलाय त्याच्यावरती, स्टॅक्ड वन ओव्हर अदर इन सच अ वे दॅट द पार्टिकल्स आर व्हर्टिकली अलाइन्ड अँड हॉरिझॉन्टली अलाइन्ड. Particles are vertically aligned and horizontally aligned. If this row is called as A, then second is also called as A, third is also called as A, and fourth is also called as A, because they are all vertically and horizontally aligned. They are one and the same. They are one and the same. आता सेम आहेत का नाहीत हे तुम्हाला कसं कळणार, कारण की सगळ्यांना नाव आपण स्पियरच देतो. मग तुम्ही काय बघायची, अलाइनमेंट बघायची. काय बघायची बाळांनो, अलाइनमेंट बघायची. तर इथं अलाइनमेंट व्हर्टिकली कशी आहे, अलाइनमेंट आहे, हॉरिझॉन्टली अलाइनमेंट आहे. याचा अर्थ प्रत्येक रो हा कसा आहे, सेम आहे. मग एक प्लेन तयार झालं. मग प्लेन किती डायमेन्शन असतं, 2 डायमेन्शनल असतं. आता याच्यामध्ये बघूया भावने, याला नाव काय दिले, याला नाव दिले स्क्वेअर पॅकिंग. कसलं पॅकिंग, स्क्वेअर पॅकिंग. आता स्क्वेअर पॅकिंग का नाव दिलं जरा बघूया आपण. हा जो स्पियर तुम्हाला इथं दिसतो बाळांनो, हा जो स्पियर आहे तो ए आहे. त्या ए स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती आहे, 1 2 3 आणि 4. म्हणजे ए हा जो स्पियर आहे त्या स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरे किती स्पियर टच होतात, 4 होतात. मग त्या ए पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 4 झाला. याचा अर्थ स्क्वेअर हे नाव का दिलं, कारण की प्रत्येक पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो, 4 येतो. इन स्क्वेअर क्लोज 2 डायमेन्शनल packing of particles, each particle consists of 4 neighboring particles. म्हणजे त्यांचा कोऑर्डिनेशन किती असतो, 4 असतो. आणि मग 4 शेजारचे पार्टिकल जर जोडले तर काय तयार होतो, स्क्वेअर तयार होतो. आणि म्हणून म्हणायचं त्याला स्क्वेअर, राईट. क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनल. किती कोऑर्डिनेशन नंबर, 4 कोऑर्डिनेशन नंबर असतो त्याचा. ओके, नाव आता बाळा मला सांगा, एक रो घेतला आपण, राईट, आणि त्या रोच्या डिप्रेशन मध्ये दुसरा रो ठेवला. तर बाळांनो
ही जी पहिली अरेंजमेंट आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट तुम्हाला मी करून दाखवतो. सर्वांनी लक्ष द्या. इथं थोडासा वेळ लागेल राईट. हे दाखवण्यासाठी थोडासा बाळांनो वेळ लागेल. तुम्हाला दिसत असावं असं मला वाटतंय राईट. आता बाळांनो ही जी अरेंजमेंट केलेली आहे राईट. ओके. ही जी अरेंजमेंट आहे ती कसली अरेंजमेंट आहे दिसतंय का सर्वांना? ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. या पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल गेलेत? 1 2 3 आणि 4 पार्टिकल कॉन्टॅक्ट मध्ये जातात. ही कसलं झालं बानो पॅकिंग? 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग झालं. कारण की जवळजवळचे 4 पार्टिकल जर आपण जॉईन केले एका पार्टिकलच्या शेजारची तर बानो काय तर होतो स्क्वेअर तयार होतो. आता आपल्याला काय बघायचं हेक्सागोनल. मी काय करणार आहे राईट. हे 1 डायमेन्शनल आहे. दुसरा जो रो आहे तो या डिप्रेशन मध्ये ठेवणार आहे. दुसरा रो जर मी या डिप्रेशन मध्ये जर ठेवला तर अरेंजमेंट कशी होईल बाळांनो? अशी होईल. तर अरेंजमेंट कशी होईल? अशी अरेंजमेंट तुम्हाला दिसेल. आता ही अरेंजमेंट कसली झाली? ही अरेंजमेंट झाली बाळांनो हेक्सागोनल. अरेंजमेंट कसली झाली? हेक्सागोनल. ओके. आता मला सांगा हा जो मध्ये हा सफेद स्पियर दिसतोय त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती स्पियर जातात बाळांनो? 6 स्पियर जातात बरोबर का? हे 1 2 हे 3 आणि इकडचे 3 म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती जातात? 6 स्पियर जातात. हेक्सागोनल नाव का दिलं? या सफेद चेंडू या सफेद स्पियरच्या साइडचे जर आपण जॉईन केले तर तयार काय होईल? बेंझिन रिंग सारखी हेक्सागोनल रिंग तयार होईल आणि म्हणून त्याला नाव दिले हेक्सागोनल क्लोज पॅक्ड 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. समजा मी या पार्टिकलला ए नाव दिलं आणि हे जे 1 2 3 4 5 आणि 6 पार्टिकल जर जोडले तर बाळांनो काय तयार होतो? हेक्सागॉन तयार होतो. म्हणून म्हणायचं हेक्सागोनल. मग त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असणार? एका पार्टिकलच्या शेजारी सर्व बाजूने किती पार्टिकल कॉन्टॅक्ट मध्ये असतात? 6 पार्टिकल कॉन्टॅक्ट मध्ये असतात. मग कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. स्क्वेअर मध्ये किती असतो? कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. हेक्सागोनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? डेफिनेटली किती असतो बाळांनो? हेक्सागोनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 6 असतो. आणि मग जर तुम्ही इथं बाळांनो जर बघितलं तर इथं ही जी कॅव्हिटी आहे त्याला व्हाईड म्हणायचं. ती कशी दिसते? त्रिकोणी ट्रायंग्युलर दिसते. त्याचा अपेक्स एकाचा अपेक्स वरती आहे एकाचा अपेक्स खाली आहे. अल्टरनेट अपेक्स वरती असतात अल्टरनेट खाली असतात राईट. एकाचा अपेक्स वरती असणार दुसऱ्याचा अपेक्स खाली असणार तिसऱ्याचा वरती चौथ्याचा खाली राईट. म्हणजे अल्टरनेट वरती असतात अल्टरनेट खाली असतात. ओके. तर तुम्हाला समजलं म्हणजे कॅव्हिटी किती झाल्या? 2 प्रकार झाल्या. एक त्रिकोणी असं वरती असतं दुसरी अशी खाली असते. अशा 2 प्रकारचे तुम्हाला कॅव्हिटी त्याच्यामध्ये दिसल्या. त्याला ट्रायंग्युलर कॅव्हिटी म्हणतो. इथं वाईड कसलं असतं? हा वाईड बघा. इथं जी रिकामी जागा आहे ती आहे स्क्वेअर राईट. आणि इथं जी कॅव्हिटी आहे वाईड आहे एम्प्टी स्पेस आहे इंटरचेंज स्पेस आहे ती आहे ट्रायंग्युलर. मग ट्रायंग्युलर किती आहेत? 2 आहेत. एक अपेक्स वरती असतो आणि एक अपेक्स खाली असतो. ओके. कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला कळालं. म्हणजे त्याच्यामध्ये 2 डायमेन्शनल मध्ये किती अरेंजमेंट करता येतात? 2 अरेंजमेंट करता येतात. 2 डायमेन्शनल मध्ये बाळांनो किती अरेंजमेंट करता येतात? 2 डायमेन्शनल मध्ये अरेंजमेंट किती करता येतात? 2 डायमेन्शनल मध्ये बाळांनो अरेंजमेंट किती करता येतात बघा बरं. हे कसली अरेंजमेंट सांगा बरं? ही कसली अरेंजमेंट? 4 पार्टिकल पकडतो म्हणजे तुम्हाला कळेल राईट. पार्टिकलच्या वरती पार्टिकल पकडला पाहिजे. ओके. या अरेंजमेंट मध्ये बाळांनो पार्टिकल तुम्हाला कसे दिसतात? एकामेकाच्या बरोबर वरती दिसतात. काही वेळा तुम्हाला वरती वरचा पार्टिकल टच होताना दिसत नाहीये तुम्हाला राईट. मला तिथं दाखवता येत नाहीये राईट. म्हणजे इथं अलाइनमेंट कशी आहे? व्हर्टिकली अलाइंड आहे हॉरिझॉन्टली अलाइंड आहे. म्हणजे ही काय झाली? ही झाली बाळांनो स्क्वेअर क्लोज पॅकिंग झाली. हीच अरेंजमेंट थोडीशी मी डिस्टर्ब केली. पार्टिकल थोडेसे जवळ अजून जवळ आणले. याचा अर्थ कोणतं क्लोज पॅक्ड जास्त आहे? स्क्वेअर जास्त आहे का हेक्सागोनल जास्त आहे? तर हेक्सागोनल मध्ये बाळांनो एम्प्टी स्पेस अजून कमी झाली. तुम्ही इथं पाहत असाल दिसत असेल तुम्हाला राईट. तर हेक्सागोनल मध्ये तुम्हाला दिसतंय बाळांनो की पार्टिकल अजून जवळ आले. एक ट्रायंग्युलर कॅव्हिटी अपेक्स खाली आहे एकाचा अपेक्स वरती आहे याचा अपेक्स खाली आहे त्याच्या पुढचा अपेक्स कसा आहे? वरती आहे. कॅव्हिटी सुद्धा तुम्हाला दिसतात
अरेंजमेंट तुम्हाला 2 डायमेन्शन सुद्धा कळालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नाव आता 3 डायमेन्शनल अरेंजमेंटला जायचं आपल्याला. किती डायमेन्शनल अरेंजमेंटला जायचं आहे? 3 डायमेन्शनल. आता 1 डायमेन्शनलचं काय केलं? 2 डायमेन्शनल. आता 2 डायमेन्शनलचं काय करायचं? 3 डायमेन्शनल. आता हे 1 डायमेन्शनलचं आपण 2 डायमेन्शनल करून घेतलेलं आहे. हे 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेअर आहे, थर आहे. असे थर एकामेकावरती ठेवायचे. आता हे थर एकामेकावरती कसे ठेवलेले आहेत? हा जो पहिला थर आहे त्या पहिल्या थराला जर मी ए नाव दिलं, या पहिल्या थराला म्हणतोय, रोला नाही, थराला, लेअरला, या लेअरला ए नाव दिलं तर या लेअरला पण ए, या लेअरला पण ए आणि या लेअरला पण एच नाव येईल. काय येईल? कारण की हा स्पियर, हा स्पियर, हा स्पियर आणि हा स्पियर कसे आहेत? व्हर्टिकली अलाइन्ड आहेत. म्हणजे हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण हे 2 डायमेन्शनल पासून बनवलं. 2 डायमेन्शनल लेयर्स एकामेकावरती ठेवले, राईट. कसे ठेवले? की प्रत्येक थरामधले, प्रत्येक लेअर मधले पार्टिकल स्पियर व्हर्टिकली अलाइन्ड यायला पाहिजेत आणि हॉरिझॉन्टली अलाइन्ड यायला पाहिजेत. आणि मग कोणती रचना तयार होते? 3 डायमेन्शनल रचना तयार होते. त्या 3 डायमेन्शनल रचनेला म्हणतो आपण सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. काय म्हणतो आपण त्याला बाळांनो? सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. इथं तुम्हाला क्यूब ड्रॉ केलेला दिसत असेल, हवं तर मी इथं क्यूब ड्रॉ करून दाखवतो. इथं ऑलरेडी आहे बाळांनो, ड्रॉ केलेला आहे. तिथं तुम्हाला कदाचित दिसत असेल सुद्धा, राईट. दिसत असेल तर मी थोडासा डार्क करतो. इथं क्यूब तयार झाला, राईट. आपण शेजारचे 8 पार्टिकल जर जोडले तर बाळांनो काय तयार होतो? क्यूब तयार होतो. आणि म्हणून त्याला म्हणायचं सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तयार झालं. आता या सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये बाळांनो कोऑर्डिनेशन नंबर किती असतो आपल्याला बघायचं आहे. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर. आता मी काय दाखवतोय, काळजीपूर्वक बघा. हा जो ए ऍटम आहे, राईट. कुठला ऍटम? हा जो ए ऍटम आहे, हा जो ए ऍटम आहे, त्या ए ऍटमच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या व्हर्टिकल थरामधले किती आहेत? हा दिसतोय 1 2 3 आणि 4. या पार्टिकलच्या पाठीमागचा एक असणार, तो झाला 5वा. आणि इकडे जर एक थर आपण ठेवला तर एच्या इकडचा एक पार्टिकल म्हणजे तो झाला 6वा. म्हणजे त्याच्या थरामधले किती असतात? 6. इकडचा एक आणि तिकडचा एक. किंवा हॉरिझॉन्टल थरामधले 4, वरचा एक आणि खालचा एक. असे किती पार्टिकल झाले? असे बाळांनो एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये 6 पार्टिकल जातात, राईट. समजलं का बाळांनो? आणि मग बाळांनो कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? सिंपल क्युबिक मध्ये प्रत्येक पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. कळाला का? कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर कसा झाला? त्याच थरामधले किती? त्याच थरामधले 4, वरचा थरामधला 1 आणि खालच्या थरामधला 1. असा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6 झाला. सिंपल क्युबिक मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न मी करतो बाळांनो, राईट. परत एकदा दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. हा, या पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल्स आहेत सांगा बरं? या हा जो पार्टिकल आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल आहे, बरोबर. आणि त्याच्या इकडल्या बाजूला एक पार्टिकल असणार आणि या बाजूला एक पार्टिकल असणार. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? थरातले त्याच्या स्वतःच्या लेअर मधले 4, वरचा एक आणि खालचा एक. असे झाले बाळांनो 6 पार्टिकल. कोऑर्डिनेशन तुम्हाला समजलं असेल, राईट. व्हेरी सिंपल. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता बाळांनो, दिसत असेल तुम्हाला. Coordination number of particle in simple cubic is 6 because each sphere is surrounded by 6 neighboring sphere. मग ऍक्च्युली 6 कसे काय झाले? त्याच्या थरामधले 4, वरचा एक आणि खालचा एक. असे बाळांनो 6 स्पियर एका स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. हे झालं कुणापासून? हे झालं स्क्वेअर क्लोज पॅक्ड पासून 3 डायमेन्शनल केला आपण, राईट. 2 डायमेन्शन रूपांतर 3 डायमेन्शन. आता स्क्वेअर क्लोज पासून काय तयार होतं? सिंपल क्यूब तयार होतो. सिंपल क्यूब तयार होतो. आणि आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट काय आहे बघूया आपण. नेक्स्ट कुठला राहील आता? 2 डायमेन्शनल स्क्वेअर प्लॅकिंग झालं. आता 2 डायमेन्शनल कुठला आहे? हेक्सागोनल. 2 डायमेन्शनल कुठला आहे? हेक्सागोनल. आता काय करायचं बाळांनो? हेक्सागोनल एक थर घ्यायचा आहे, त्याच्यावरती दुसरा हेक्सागोनल थर ठेवायचा आहे. हेक्सागोनल लेअर वरती दुसरा हेक्सागोनल लेअर कसा ठेवायचा आहे? त्याच्या खड्ड्यात डिप्रेशन मध्ये ठेवायचा आहे. आणि तो ऑलरेडी तुम्हाला इथे ठेवलेला दिसतोय बघा. आता इथं तुम्हाला किती प्रकारचे खड्डे दिसतात, कॅव्हिटी दिसतात बघा बरं. इथं जर तुम्हाला जे टी दिसतंय, हे टी किती पार्टिकलच्या मध्ये आहे?
तर ते बाळांनो 3 खालच्या थरामधले 3 आणि वरच्या थरामधला 1 म्हणजे इथं दाखवलेलं आहे बाळांनो. किती पार्टिकल टोटल एकत्र आले? 4 पार्टिकल टोटल एकत्र आले. जर आपण आपल्या बोटानंच दाखवायचं म्हणलं तर हे 3 पार्टिकल एकत्र घ्या, ते खालच्या थरामधले, वरून त्या डिप्रेशन मध्ये वरच्या थरामधला पार्टिकल त्याच्या डिप्रेशन मध्ये जर ठेवला आपण, आतमध्ये जी कॅव्हिटी तयार होते त्या कॅव्हिटीला म्हणायचं टेट्राहायड्रल कॅव्हिटी. आणि कॅव्हिटीला दुसरे 2 शब्द आहेत, त्याला व्हॉइड, VOID व्हॉइड म्हणजे एम्प्टी स्पेस कॅव्हिटी, आणि अजून एक दुसरा शब्द आहे इंटरस्टिशियल स्पेस. काय म्हणतात बाळांनो? इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. ते तुम्हाला मी दाखवतो, ऍक्च्युली ते मी तुम्हाला दाखवतो आणि ते दाखवणं सोपं आहे, ते दाखवणं मात्र सोपं आहे. आता बाळांनो किती पार्टिकल? खालच्या थरामधले किती पार्टिकल? खालच्या थरामधले 3 पार्टिकल. वरच्या थरामधला पार्टिकल कुठे ठेवायचा आहे? त्यांच्या खड्ड्यामध्ये ठेवायचा आहे, खड्ड्यामध्ये. आता जर बाळांनो ह्या खड्ड्यामध्ये ही जी कॅव्हिटी दिसते तुम्हाला, हा ग्रीन कलर दिसतोय का? मधून दिसतोय, डेफिनेटली दिसणार. हात मधली जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी किती पार्टिकलनं तयार केली? ती कॅव्हिटी 4 पार्टिकलनं तयार केली. मग त्या कॅव्हिटीला कसली कॅव्हिटी म्हणायचं? टेट्राहेड्रल कॅव्हिटी म्हणायचं. कसली कॅव्हिटी म्हणायचं? टेट्राहेड्रल. हा एक पार्टिकल, असे हे 4 पार्टिकलचा सेंटर जर आपण जोडला तर बाळांनो काय तयार होतं? टेट्राहेड्रल कॅव्हिटी तयार होते. कोणती कॅव्हिटी तयार होते? टेट्राहेड्रल कॅव्हिटी. मग बाळांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, टेट्राहेड्रल कॅव्हिटीचा कोऑर्डिनेशन. कॅव्हिटीचा म्हणतोय, पार्टिकलचा नव्हे. तर टेट्राहेड्रल कॅव्हिटीच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती स्पियर असतात? किंवा साधं सोपं बाळांनो, टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती पार्टिकलनं तयार होते? टेट्राहेड्रल कॅव्हिटी ही कसली कॅव्हिटी झाली? सांगा बरं, ही कसली कॅव्हिटी झाली? ही कॅव्हिटी कसली झाली? ही कॅव्हिटी ट्रायंग्युलर आहे. त्याचा अपेक्स कुठं आहे? खाली आहे. त्याचा अपेक्स खाली आहे. आणि त्या ट्रायंग्युलर कॅव्हिटीवरती आपण एक जर स्पियर ठेवला तर बाळांनो मध्यभागी कोणती कॅव्हिटी तयार होते? दिसतोय का तुम्हाला? रेड कलर त्या होल मधून. ती जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणायचं टेट्राहेड्रल कॅव्हिटी. सो टेट्राहेड्रल कॅव्हिटी इज फॉर्म्ड बाय हाऊ मेनी स्पियर? 3. खालच्या थरातले, वरच्या थरातला 1 त्याच्या डिप्रेशन मध्ये, किंवा खालच्या थरातला 1 आणि त्याच्या वरून असं येतं. याचा अर्थ वरून एक टेट्राहेड्रल कॅव्हिटी असते आणि खालून एक टेट्राहेड्रल कॅव्हिटी असते प्रत्येक पार्टिकलला. म्हणजे प्रत्येक पार्टिकलला टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती येतात? प्रत्येक पार्टिकलला टेट्राहेड्रल कॅव्हिटी बाळांनो येतात 2. ओके, ते आपल्याला नंतर बघायचं आहे. ओके, टेट्राहेड्रल कॅव्हिटी काय आली. आता ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी काय करायचं? आपल्याला दुसरी एक कॅव्हिटी आहे, राईट. इथं जे तुम्हाला दिसतोय पार्टिकल, दिसतोय का तुम्हाला? तर दिसतोय, डेफिनेटली दिसतोय. हा इथं O लिहिलेलं आहे बघा, इथं O. आता खालच्या फेड तुम्हाला सर्कल दिसतात. खालच्या थरामधले हे जे सर्कल आहे ते खालच्या थरामधले आहेत. अजून एक सर्कल जर मी इथं ड्रॉ केला, राईट, ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी तुम्हाला दाखवायची आहे. अजून एक वरच्या थरातला स्पियर मी इथे ड्रॉ करतो. म्हणजे वरच्या थरातले 3 आणि खालच्या थरातले 3. म्हणजे काय करायचे? ही 3 बोट अशी ठेवायची, एकत्र आणायची, रोटेट करायची, खड्ड्यामध्ये न्यायची. आतमध्ये जी कॅव्हिटी तयार होते 6 पार्टिकलच्या मध्यभागी असणारी जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणायचं ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी. आता ती ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी म्हणजे जॉमेट्री कुठली असते तुम्हाला माहित आहे, राईट. समजा आपण असं ड्रॉ केलं आणि हा राईट हॉरिझॉन्टल, हे 2 बॉन्ड इथं, हे 2 बॉन्ड इथं, आणि इथं डोक्यामध्ये एक बॉन्ड आणि पायामध्ये एक बॉन्ड. त्याला कसली जॉमेट्री म्हणतात? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री म्हणतात. इथं आपल्याला बघायचे कॅव्हिटी, आणि ती कॅव्हिटी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो बाळांनो. हे 3 पार्टिकल तुम्हाला दिसतात, हे 3 पार्टिकल दिसतात. हे पार्टिकल वरती पार्टिकल ठेवायचे नाहीत. आता हे कसे ठेवले? पार्टिकलच्या वरती पार्टिकल, राईट. पार्टिकलच्या वरती पार्टिकल ठेवायचे नाहीत, तर त्यांच्या खड्ड्यामध्ये डिप्रेशन आहे ना, हे डिप्रेशन, या डिप्रेशन मध्ये बाळांनो पार्टिकल जर ठेवला तर आतमध्ये जी कॅव्हिटी तयार होते त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं? ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी म्हणायचं. मग ते तुम्हाला असं दिसलं पाहिजे ना, इथे एक पार्टिकल पाहिजे, राईट. या एका प्लेन मध्ये 4, वरती 1 आणि खाली 1, असं तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि मग हे तुम्हाला तसं दिसतंय का? बघा बरं, 100% दिसणार आहे. खालच्या थरामधले 3, वरच्या थरामधले 3, हे जर पार्टिकल जर बाळांनो असे ठेवले आणि हे थोडस रोटेट केलं, आता हे तुम्हाला समजण्यासाठी खालच्या थरातले 3, वरच्या थरातले 3,
ही झाली ऑक्टेड मध्ये जी कॅव्हिटी आहे ती झाली ऑक्टेड्रल कॅव्हिटी. ही जी मध्ये कॅव्हिटी तयार होते ऑक्टेड्रल कॅव्हिटी. मी थोडस रोटेट करतो कारण की तुम्हाला तसं दिसलं पाहिजे. बघा दिसतंय का आता 4 पार्टिकल एकाच प्लेन मध्ये आहेत. एक पार्टिकल वरती आहे आणि हा येलो पार्टिकल खाली गेला म्हणजे ही कुठली जॉमेट्री झाली. ऍक्च्युली असं असतं, अशी आपण दाखवतो. ओके, कशी झाली ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी झाली. कसली कॅव्हिटी? ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटीच्या बाजूला किती पार्टिकल असतात? स्फिअर असतात 6. व खालचे 3 आणि वरचे 3 असे पाहिजेत. असे बोटावरती बोट नको, असे मध्ये पाहिजेत. राईट, या अरेंजमेंटला काय म्हणायचं? ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी म्हणायचं. कसली कॅव्हिटी म्हणायचं बघा? ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी. आता मला सांगा, आपण ठेवताना स्फिअर कुठे ठेवले? स्फिअरच्या वरती स्फिअर ठेवले का त्यांच्या डिप्रेशन मध्ये ठेवले? डिप्रेशन मध्ये ठेवले. आणि मग डिप्रेशन मध्ये ठेवल्यामुळं बानो जर तुम्हाला इथं व्यवस्थित दिसत असेल, एनलार्ज केलेला ऍक्च्युली मी एनलार्ज केलेला आहे, एनलार्ज करून दाखवलेला आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी आहे, त्याच्या समोर लगेच टेट्राहेड्रल, नंतर ऑक्टॅहेड्रल, नंतर टेट्राहेड्रल, नंतर ऑक्टॅहेड्रल, नंतर टेट्राहेड्रल. याचा अर्थ टेट्राहेड्रल कॅव्हिटी आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी कशा येतात? अल्टरनेट येतात. बघा, टेट्राहेड्रल वरती आहे, टेट्राहेड्रल वरती 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 वरती, त्याचा अपेक्स वरती आहे. आणि ऑक्टॅहेड्रलचं खाली आहे बघा. ऑक्टॅहेड्रल कसं आहे? खाली आहे. परत एकदा ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी तुम्हाला दाखवतो. ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी परत एकदा दाखवतो. बघा, याचा अपेक्स कुठे आहे असं म्हणा तुम्ही? याचा अपेक्स खाली आहे. आणि दुसरे जे 3 स्फिअर घेणार आहेत त्यांचा अपेक्स तुम्हाला कुठे दिसला पाहिजे? त्यांचा अपेक्स तुम्हाला वरती दिसला पाहिजे. यांचा अपेक्स खाली आहे, यांचा अपेक्स कुठे आहे? वरती आहे. आणि आतमध्ये जी कॅव्हिटी वाईड तयार झाली, VOID वाईड, ती कॅव्हिटी झाली ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी. ऑक्टॅहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो बघा? 6 येतो. ते नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. याचा अर्थ किती आपण आता हेक्सागोनल थर ठेवले? आताशे 2 थर ठेवले. ते झालं 3 डायमेन्शनल. पण रचना अशा किती प्रकारच्या होऊ शकतात? 2 प्रकारच्या रचना होऊ शकतात. आता पहिला थर ठेवला, पहिला थर घेतला आपण हेक्सागोनल 2 डायमेन्शनल, हेक्सागोनल 2 डायमेन्शनल थर दुसरा ठेवला. दुसरा म्हणजे 2च थर ठेवलेले आहेत. इथं 2 हेक्सागोनल कोर्स पॅक्ड लेयर इथं आपण घेतलेले आहेत. कुठे ठेवला? पहिल्या थराच्या डिप्रेशन मध्ये दुसऱ्या थराचा स्फिअर ठेवला. आणि मग मला किती प्रकारच्या कॅव्हिटी दिसतात? तर मला 2 प्रकारच्या कॅव्हिटी दिसतात. कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॅव्हिटी दिसतात? एक असते ऑक्टॅहेड्रल आणि एक असते टेट्राहेड्रल. ऑक्टॅहेड्रलला किती स्फिअर लागतात? 6. टेट्राहेड्रल, टेट्रा म्हणजे 4, टेट्राहेड्रलला किती लागतात? 4 स्फिअर लागतात. म्हणजे किती प्रकारचे खड्डे दिसतात तुम्हाला? 2 प्रकारचे खड्डे दिसतात. एक असते ऑक्टॅहेड्रल आणि एक असते बघा टेट्राहेड्रल कॅव्हिटी. डिप्रेशन असं म्हणूया आपण. ओके, डिप्रेशन म्हणता येणार नाही, कॅव्हिटीज म्हणावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं बघा? टेट्राहेड्रल आणि ऑक्टॅहेड्रल वाईड आपल्याला बघायची, त्यांची माहिती आपल्याला बघायची. ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेले आहे. टेट्राहेड्रल ऑक्टॅहेड्रल वाईड, राईट. टेट्राहेड्रल वाईड इज सराउंडेड बाय हाऊ मेनी स्फिअर? 4 स्फिअर. मग कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 4. ऑक्टॅहेड्रल वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6, राईट. नेबरिंग पार्टिकल किती असतात? 6 पार्टिकल असतात. मगाशी तुम्हाला दाखवलं करून. ओके. आणि आता सर्वात महत्वाचं, समजा तुम्हाला एक मिठाचा खडा दिला. तुम्हाला इथं काय दिला? एक मिठाचा खडा दिला. क्युबिक स्ट्रक्चर असतं मिठाचं, NaCl चं क्युबिक स्ट्रक्चर असतं. आता मला सांगा, FCC असतं क्युबिक, राईट. फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असतं कुणाचं? NaCl चं, मिठाचं. आता हे NaCl चं आहे. आता या क्रिस्टल मध्ये किती पार्टिकल्स असतात हे आपल्याला काढता येतं बघा. ॲव्होगॅड्रो नंबर, त्याचा NaCl चं वजन किती? NaCl चं मोलार मास असतं 58.5. 58.5 मध्ये किती मॉलिक्युल्स असतात? 1 ॲव्होगॅड्रो म्हणजे किती? 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स, ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स असे असतात. हे आपल्याला माहित आहे, मॉलिक्युल्स असतात. ओके, ठीक आहे. तर बघा, मी म्हणलं या आर्थोरोम्बिक मॅचबॉक्स म्हणजे कोण? आर्थोरोम्बिक. याच्यामध्ये बघा किती पार्टिकल्स आहेत? तर याच्यामध्ये 10 पार्टिकल्स आहेत असं म्हणलं मी. किती पार्टिकल्स आहेत? 10 पार्टिकल्स आहेत. आता 10 पार्टिकल्स जर असतील तर त्या 10 पार्टिकल कॅव्हिटी किती तयार करतील? मग कॅव्हिटी किती प्रकारच्या असतात? 2 प्रकारच्या. कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॅव्हिटी असतात? टेट्राहेड्रल आणि ऑक्टॅहेड्रल. मग बघा, पार्टिकल 10 एका क्रिस्टल मध्ये पार्टिकल जर 10 असतील
तर तो ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी किती तयार करेल आणि टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती तयार करेल हे आपल्याला सांगता येईल का? डेफिनेटली आपल्याला सांगता येईल, डेफिनेटली आपल्याला सांगता येईल. आणि ते कसं सांगतोय सर्वांनी लक्ष द्या. याचा अर्थ बघा इथे दिले एक्झाम्पल पण मी खाली दिलेला आहे. 10 पार्टिकल असतील क्रिस्टल मध्ये, 10 पार्टिकल असतील तर टेट्राहेड्रल कॅव्हिटी, राईट, टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी किती? टेट्राहेड्रल कॅव्हिटी पार्टिकलच्या दुप्पट असतात आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी पार्टिकल एवढ्याच असतात. मग टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती? 10 दुनी 20 आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी किती? 10. समजा पार्टिकल 50 असतील तर टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी किती? तर पार्टिकल 50 असतील तर टेट्राहेड्रल कॅव्हिटी 100 असतील. 100 कोण असणार? टेट्राहेड्रल कॅव्हिटी असणार. आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी किती असणार? 50. म्हणजे तुम्हाला काय कळालं, राईट, तुम्हाला काय कळालं? n नंबर ऑफ पार्टिकल असतील, तर लिहिलेलं आहे n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, n नंबर ऑफ पार्टिकल असतील तर टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती असतील आणि ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी किती असतील? n नंबरच्या दुप्पट असतात म्हणजे 2n टेट्राहेड्रल कॅव्हिटी असतील आणि पार्टिकल एवढेच काय असतात? ऑक्टॅहेड्रल कॅव्हिटी असतात. समजलं का सर्वांना? लक्ष देताय का? पूर्ण व्हिडिओ बघा मग सगळं समजेल, काय अवघड जाणार नाही. समजलं का सर्वांना? द नंबर ऑफ ऑक्टॅहेड्रल टेट्राहेड्रल कसं काढणार बाळांनो? जेवढे पार्टिकल त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल, जेवढे पार्टिकल तेवढ्याच ऑक्टॅहेड्रल. पार्टिकलच्या दुप्पट टेट्राहेड्रल, पार्टिकल एवढ्याच ऑक्टॅहेड्रल. आता ऍक्च्युअली ते काढता येतं का बाळांनो तुम्हाला? तर काढता येतं. आणि त्यासाठी इक्वेशन कुठलं वापरता येतं? त्यासाठी बाळांनो इक्वेशन कुठलं वापरता येतं थोडंसं तुम्हाला मी सांगतो. टेट्राहेड्रल कॅव्हिटी कशा कॅल्क्युलेट करतात, राईट? टेट्राहेड्रल कॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ कॅव्हिटी, राईट, वाईड नंबर ऑफ कॅव्हिटी म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणू आपण, जो शब्द एक्झाम मध्ये येणार, वाईड सराउंडिंग स्पियर. एका स्पियरच्या शेजारी बाळांनो किती वाईड असतात? कुठले वाईड? टेट्राहेड्रल. कुठले वाईड? टेट्राहेड्रल वाईड, राईट. मग डिवायडेड बाय काय करायचं आहे? डिवायडेड बाय नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड पर पार्टिकल, राईट. आपल्याला काढायचं आहे द नंबर ऑफ वाईड टेट्राहेड्रल सराउंडिंग पार्टिकल डिवायडेड बाय, राईट, वाईड सराउंडेड बाय स्पियर. आता टेट्राहेड्रल स्पियरच्या शेजारी, टेट्राहेड्रल कॅव्हिटी शेजारी किती स्पियर असतात? 4. किती असतात? 4. आपलं किती आहे? पार्टिकलच्या दुप्पट. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. एका पार्टिकलला किती बाबांनो? टेट्राहेड्रल वाईड पर पार्टिकल किती उत्तर येणार? 2. इथं किती यायला पाहिजे? मग इथे यायला पाहिजे 8. 4 2 जा किती? 4 2 जा 8. आता उत्तर 2 आलं. 8 म्हणजे एका पार्टिकलच्या शेजारी टेट्राहेड्रल वाईड किती असतात? एका पार्टिकलच्या शेजारी. हा घेतो मी, राईट, पार्टिकल मानतो मी त्याला, स्पियर मानतो मी त्याला. आणि या स्पियर वरती बघा टेट्राहेड्रल वाईड 8 कुठं कुठं असतात ते मी तुम्हाला दाखवतो. तर टॉपला एक असते, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, टॉपला एक वाईड असते, कॅव्हिटी असते, वरून 3 ठेवले, वरून 3 पार्टिकल ठेवले की वरती एक टेट्राहेड्रल, खालून असे 3 ठेवले की खाली एक टेट्राहेड्रल. मग ह्याच्या बरोबर खाली ऑपोजिटला, राईट, ह्या झाल्या 2. बघा इथं एक असते, इकडे एक असते आणि इकडे एक असते. बघा दिसतंय का तुम्हाला? म्हणजे ही टॉपची, त्याच्या शेजारी इकडे 3, ही बॉटमची आणि त्याच्या शेजारी अशा 3 कॅव्हिटी असतात. मग टोटल किती टेट्राहेड्रल कॅव्हिटी एका पार्टिकलच्या शेजारी किती असतात? एका पार्टिकलच्या शेजारी टोटल कॅव्हिटी बघा टेट्राहेड्रल 8 असतात. आता मला सांगा 8 कॅव्हिटी झाल्या, राईट, वाईड झाल्या, पण वाईड किती पार्टिकल न तयार होते? टेट्राहेड्रल वाईड 4 पार्टिकल न. मग 8 डिवायडेड बाय 4. सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड सराउंडिंग वन स्पियर डिवायडेड बाय वाईड सराउंडेड बाय द स्पियर. आता टेट्राहेड्रल वाईड सराउंडेड बाय स्पियर किती स्पियर न तयार होते? 4. 8 भागिले 4 उत्तर किती येतं? 2. तसं ऑक्टॅहेड्रल साठी तसंच बघानो ऑक्टॅहेड्रल वाईड पर पार्टिकल कसं करता येतं? नंबर ऑफ वाईड सराउंडिंग वन स्पियर. एका स्पियरच्या शेजारी ऑक्टॅहेड्रल वाईड किती असतात? भागिले
भागिले बाळांनो काय, हाऊ मेनी स्पियर सराउंडिंग वन ऑक्टेड्रोइड, 6 स्पियर राईट, भागिले 6 येणार आहे. आता उत्तर किती येतं, पार्टिकल एका पार्टिकल ऑक्टेड्रोइड किती असते, 1, म्हणजे उत्तर 1 यायला पाहिजे. उत्तर 1 येण्यासाठी इथं 7 ऑलरेडी आहे, उत्तर 1 येण्यासाठी इथं किती पाहिजे, 6 पाहिजे. आणि या 6 ऑक्टेड्रोइड कुठं असतात बघा, टॉपला, पार्टिकलच्या टॉपला बाळांनो ऑक्टेड्रोइड नसते, तर कुठं असते, मागाच्या डायग्राम मध्ये होतं. तर बाळांनो इथं एक ऑक्टेड्रोइड असते, इथं एक ऑक्टेड्रोइड असते आणि पार्टिकलच्या इथं टॉपला नसते. इथं 3 झाल्या, म्हणजे वरच्या थरामध्ये 3 आणि खालच्या थरामध्ये 3, टॉपला आणि बॉटमला ऑक्टेड्रोइड येत नाही. म्हणजे वरच्या थरामध्ये 3, खालच्या थरामध्ये 3, म्हणजे टोटल वाईड किती असतात, एका पार्टिकलला 6 असतात राईट. ऑक्टेड्रोइड किती पार्टिकल तयार करतात, 6, मग 6 भागिले 6 किती, 1, म्हणजे एका पार्टिकलला बाळांनो 1 ऑक्टेड्रोइड असते, एका पार्टिकलला 2 टेट्राहेड्रोइड असतात. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. हे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना नेक्स्ट टाइमला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लागणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वाईड वरती जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला लास्ट कुठल्या एक्झाम मध्ये आले होते ते आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ कशाच असणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे एमसीक्यूज फ्रॉम प्रिव्हियस एक्झाम्स. ओके, बघूया आपण ते बघणार आहे आपण वाईड वरती असणार आहे. नेक्स्ट पार्टला जाऊया का, याचा अर्थ आतापर्यंत आपण काय काय बघितलं बाळांनो, हेक्सागोनल एक थर, दुसऱ्या हेक्सागोनल एक थर, त्याच्यावरती दुसरा हेक्सागोनलचा थर ठेवलाय, त्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवलाय. किती प्रकारच्या कॅव्हिटी दिसतात, 2 प्रकारच्या, एक कुठल्या असते टेट्राहेड्रल, दुसरी कुठली असते ऑक्टाहेड्रल. आणि त्या कशा असतात अल्टरनेट, वर कुठले असते, समजा वर असते टेट्राहेड्रल तर खाली कुठले असते, तर त्याच्या बाजूला कुठले असते, दाखवू का बाळांनो, परत एकदा बघा वाटलंच तर, परत एकदा बघा दाखवतो, बघताय का सर्वजण, हे बघा इथं दाखवतो परत एकदा. ऑक्टाहेड्रल खाली आहे, टेट्राहेड्रल वर, ऑक्टाहेड्रल खाली, टेट्राहेड्रल वरती. टेट्राहेड्रल किती पार्टिकल तयार होते, 4. ऑक्टाहेड्रल किती पार्टिकल तयार होते, तर आपल्याला आता काय बघायचं आहे, एका हेक्सागोनल वरती दुसरा हेक्सागोनल थर आपण ठेवला, आता आपल्याला तिसरा ठेवायचा आहे राईट. आता काय म्हणतोय बघा, स्टॅकिंग ऑफ थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर, थर्ड लेयर ठेवायचा हेक्सागोनल, पहिला ठेवला, दुसरा त्याच्या डिप्रेशन मध्ये खड्ड्यात ठेवला, आता तिसरा पण ठेवायचा आहे. मग तुमच्याकडे कॅव्हिटी किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे कॅव्हिटी आहेत. सर कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे टेट्राहेड्रल, एक आहे ऑक्टाहेड्रल. जर टेट्राहेड्रल कॅव्हिटी मध्ये ठेवला तर कुठली रचना तयार होईल, आणि ऑक्टाहेड्रल मध्ये जर ठेवला तर कोणती रचना होईल, बघूया बरं आपण. तर बाळांनो इथं ही जी कॅव्हिटी दिसते ही कॅव्हिटी आहे टेट्राहेड्रल, आणि त्या टेट्राहेड्रल कॅव्हिटी मध्ये जर आपण पार्टिकल ठेवला तर तो पार्टिकल राईट खालच्या थरामधल्या पार्टिकलच्या अलाइन मध्ये जातो, ते आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, बघूया आपण आता. फर्स्ट वे म्हणजे किती प्रकार ठेवता येतात, 2 प्रकारे. थर्ड लेअरचा पार्टिकल एक तर तुम्हाला टेट्राहेड्रल कॅव्हिटी मध्ये ठेवता येईल किंवा वरून तुम्हाला ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी मध्ये ठेवता येईल राईट. 2 प्रकारचे तुम्हाला कॅव्हिटी आहेत, खड्डे आहेत. आता जर टेट्राहेड्रल मध्ये जर ठेवलं तर काय होतं आपण ते बघूया राईट. इथे काय लिहिलंय बघा, वेन पार्टिकल ऑफ द थर्ड लेअर इज प्लेस्ड इन टेट्राहेड्रल कॅव्हिटी, आणि टेट्राहेड्रल जर कॅव्हिटी मध्ये जर ठेवलं तर बाळांनो अरेंजमेंट कुठल्या प्रकारचे होते, इथं अरेंजमेंट तुम्हाला कदाचित कळणार नाही, इथं तुम्हाला मी अरेंजमेंट दाखवतो ऍक्च्युली अरेंजमेंट कुठल्या प्रकारचे होते. ओके, आता हे जे 3 पार्टिकल आहेत बाळांनो, एक पार्टिकल तुम्हाला मध्ये ठेवावा लागतो, तो पार्टिकल मी इथं मध्ये ठेवला राईट. आणि त्या पार्टिकलच्या वरती परत किती पार्टिकल ठेवावे लागतात, त्या पार्टिकलच्या वरती परत बाळांनो 3 पार्टिकल ठेवावे लागतात राईट. हे पहिल्या थरामधले पार्टिकल राईट, हे बाळांनो हा पार्टिकल कुठल्या थरातला म्हणूया, हा पार्टिकल बाळांनो मधल्या थरामधला, आणि त्या पार्टिकलच्या वरती परत किती पार्टिकल ठेवायचे असतात, त्या पार्टिकलच्या वरती परत बाळांनो 3 पार्टिकल ठेवायचे आहेत. म्हणजे हा झाला पहिला लेअर, हा झाला दुसरा लेअर, दुसरा लेअर कुठे आहे त्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवलेला आहे. आणि मला सांगा आता तुम्ही या तिसऱ्या थराला राईट, ही वरची कॅव्हिटी कुठली असते टॉपची, बॉटमची कुठली बिलोची टेट्राहेड्रल, टॉपची पण कुठली असते टेट्राहेड्रल,
आता या टेट्रायडल कॅव्हिटी वरून 3 स्पियर लावले, कसली कॅव्हिटी तयार झाली? टेट्रायडल. आता मात्र स्पियर मी ठेवतोय कसे, जरा लक्ष द्या. स्पियर बघा मी कसे ठेवतोय बघा. मला सांगा, या पार्टिकलच्या वरती आला का पार्टिकल? या पार्टिकलच्या वरती पार्टिकल आला, या पार्टिकलच्या बरोबर वरती आला. असा ठेवला तर बरोबर वरती येत नाही, असा ठेवला तरच पार्टिकल. कलरकडे जाऊ नका, पार्टिकलकडे जावा. या पार्टिकलच्या वरती बरोबर हा पार्टिकल आला का? तर आला, डेफिनेटली आला. याचा अर्थ मी खालच्या थराला जर ए नाव दिलं तर मधल्या थराला ए नाव देता येणार नाही. मग मधल्या थराला नाव काय दिलं पाहिजे? बी नाव दिलं पाहिजे. मग टॉपच्या परत या तिसऱ्या थराला नाव काय देणार? या पार्टिकलच्या बरोबर हा वरती बरोबर हा पार्टिकल आला, हा पार्टिकल आला, बरोबर आहे. म्हणजे या खालच्या थराला म्हणतोय मी, खालच्या थराला ए, या दुसऱ्या थराला बी, आणि या तिसऱ्या थराला नाव काय येईल? तुम्ही सांगा बरं, नाव काय येईल? हा जो पार्टिकल आहे आणि हा जो पार्टिकल आहे तो एक्झॅक्टली कसा आला? व्हर्टिकली कसा आला? अलाइंड आला. म्हणजे परत त्याला नाव, या थराला नाव काय दिलं पाहिजे? ए नाव दिलं पाहिजे. खालच्या थराला ए, राईट, मधल्या थराला बी, आणि तिसऱ्या थराला नाव ए नाव दिलं पाहिजे. आणि मग चौथ्या थराला नाव काय येतं? चौथ्या थराला ऑटोमॅटिक नाव बघा बीच येतं. याचा अर्थ इथं बघा तुम्हाला दिसते बघा, खालच्या थरातले पार्टिकल ए, वरच्या थरातले पार्टिकल बी कुठं ठेवलेले आहेत बघा दिसतात. आणि आता मला तिसरा जो थर ठेवायचा आहे, तिसरा थर जो ठेवायचा आहे तो पार्टिकल पहिल्या थराच्या पार्टिकलला कसा होणार? अलाइंड होणार. पहिल्या थराच्या पार्टिकल कसा होणार? हा जो पार्टिकल आहे तो पहिल्या थराच्या पार्टिकलला परत काय होणार? अलाइंड होणार. म्हणजे पहिल्या थराला नाव ए, मधल्या थराला नाव बी, आणि शेवटच्या थराला नाव, म्हणजे बघा हा हे 3 पार्टिकल लोअर लेअर मधले, मध्ये एक पार्टिकल आहे तो दिसत नाही आता तुम्हाला, वरून 3 पार्टिकल ठेवणार आहे, मध्ये एक पार्टिकल आहे, म्हणजे हा झाला ए, मध्ये ठेवलेला पार्टिकल बी, आणि वरून हे 3 पार्टिकल. मग या पार्टिकलच्या वरती पार्टिकल आला म्हणून या थराला नाव काय येणार? परत नाव येणार ए. म्हणजे अरेंजमेंट कुठली झाली? ए बी ए बी ए बी अरेंजमेंट झाली. याचा अर्थ ए बी ए बी ए बी अरेंजमेंट. बघा काय म्हणतोय मी, पहिला आणि तिसरा थर कसा आला? हा झाला पहिला, हा झाला तिसरा. पहिला आणि तिसरा थर कसा आला? सेम. परत बघा इथं हा हा झाला पहिला आणि हा झाला तिसरा. ए ए, इथं सुद्धा काय? बी बी. याचा अर्थ बघा पहिला थर आणि तिसरा थर कसा येतो? व्हर्टिकली कसा येतो? अलाइंड येतो. या रचनेला कोणती रचना म्हणायचं? या रचनेला कोणती रचना म्हणायचं? बघूया बरं कोणती रचना म्हणायचं. बघा या रचनेला म्हणायचं हेक्सागोनल क्लोज पॅक्ड 3 डायमेन्शनल. हेक्सागोनल क्लोज पॅक्ड 3 डायमेन्शन. आता हेक्सागोनल क्लोज पॅक्ड 3 डायमेन्शन अरेंजमेंट कधी तयार होते? ज्या वेळेला थर्ड लेअर मधला पार्टिकल टेट्रायडल कॅव्हिटी मध्ये जर ठेवला जातो त्या वेळेला बाळांनो हेक्सागोनल ए बी ए बी ए बी हेक्सागोनल 3 डायमेन्शनल. परत एकदा ए बी ए बी ए बी हेक्सागोनल 3 डायमेन्शनल अरेंजमेंटला म्हणतात. ए बी ए बी का? परत एकदा बघूया असं का होतं बघानो. परत एकदा बघा, राईट, बॉटमच्या लेअर मधले 3 पार्टिकल, नंतर बघानो हा जो पार्टिकल आहे, हा जो पार्टिकल आहे तो मधल्या थरामधला हा पार्टिकल, ओके. आणि मग वरून बघानो किती पार्टिकल परत ठेवायचे? 3. हा पार्टिकल आणि हा पार्टिकल कसा आला? व्हर्टिकली. असं झालं तर नाही येत, असं झालं तरच अलाइंड येतो. म्हणजे ह्या अरेंजमेंटला काय म्हणणार आहे? या अरेंजमेंटला म्हणणार आहे बानो ए बी अरेंजमेंट आणि इट इज कॉल्ड एज हेक्सागोनल क्लोज्ड पॅक्ड 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता बानो या अरेंजमेंट मध्ये किती कोऑर्डिनेशन नंबर येणार? काढूया का? काढूया. सोपा आहे. कसं सोपा आहे बघा. या पार्टिकलला नाव जर मी ए दिलं, या पार्टिकलला नाव तर बानो जर मी ए दिलं तर ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये किती आहेत बघा त्या थरामधले? 1 2 3 4 5 6. त्या थरामधले कॉन्टॅक्ट मध्ये किती आहेत? 6 आहेत. वरून किती? 3. खालून किती? 3. मग कोऑर्डिनेशन नंबर किती झाला रे बानो? कोऑर्डिनेशन नंबर हेक्सागोनल ए बी क्लोज पॅक्ड अरेंजमेंट मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? त्याच्या थरामधले 6, वरून 3 आणि खालून 3. मी 6 पार्टिकल दाखवले नाही, फक्त मधला पार्टिकल, खालचे 3 आणि वरचे 3 दाखवले तुम्हाला बघा. त्या थरामधले 6 पार्टिकल मला काय इथं दाखवता येणार नाहीत.
याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर किती झाला याचा, खालून 3 वरून 3, एक्झॅक्टली असे अलाइंड आणि त्या थरामध्ये किती असतात, 6 असतात. असा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो, असा कोऑर्डिनेशन नंबर 12 येतो. 12 कोऑर्डिनेशन नंबर कसा, त्याच्या थरातले 6 वरून 3 आणि खालून 3. या अरेंजमेंट मध्ये पहिलं, तिसरा, 5वा, 7वा थर कसा येतो, सिमिलर येतो. दुसरा, चौथा, 6वा थर कसा येतो, सिमिलर येतो. याचा अर्थ बानो फर्स्ट लेयर अँड थर्ड लेयर पार्टिकल्स आर वर्टिकली अलाइंड, म्हणून त्याला नाव परत येत बानो. ओके, सो पहिला थर ए, दुसरा थर बी, पहिला थर आणि तिसरा थर कसा येतो, वर्टिकली अलाइंड येतो, म्हणून नाव त्याला परत येत. म्हणजे अरेंजमेंट कुठे झाली, ए बी ए बी ए बी अरेंजमेंट झाली. आता कुठली कॅव्हिटी शिल्लक राहिली, थर्ड लेअरचा पार्टिकल आपण टेट्राहेड्रल कॅव्हिटी मध्ये ठेवला, हेक्सागोनल 3 डायमेन्शनल ए बी अरेंजमेंट झाली. आता आपल्याला कुठला चॉईस आहे, आपला ऑक्टेड्रलचा चॉईस आहे. इफ द पार्टिकल ऑफ थर्ड लेअर इज प्लेस्ड ओव्हर ऑक्टेड्रल कॅव्हिटी, त्यामुळे मग कुठली अरेंजमेंट तयार होते ते आपल्याला बघायचं आहे. बघा बरं कुठली अरेंजमेंट तयार होते बानो. तुम्ही आता अरेंजमेंट नेक्स्ट बघू शकता. ओके, नेक्स्ट अरेंजमेंट कुठली तयार होते सर्वांनी लक्ष द्या बानो. सोपा आहे का, अवघड आहे. जर आपण ऑक्टेड्रल कॅव्हिटी मध्ये जर आपण थर्ड लेअरचा पार्टिकल जर ठेवला तर बानो कशी अरेंजमेंट होते बघा बरं. दाखवूया आपण अरेंजमेंट कशी तयार होते. खालच्या थरातले 3 पार्टिकल दाखवतोय, राईट. त्याच्यानंतर बानो हा एकच पार्टिकल दाखवला, बरोबर का. खालच्या थरातले 3, वरच्या थरातला एकच पार्टिकल, आणि त्याच्यावरती परत बानो मी किती पार्टिकल दाखवणार आहे, 3 पार्टिकल दाखवणार आहे. आता हे जे 3 पार्टिकल्स आहेत, हे 3 पार्टिकल कसे ठेवायचे आहेत बघा बरं. असे जर ठेवले तर काय झालं, या पार्टिकलच्या वरती हा पार्टिकल आला, मग नाव काय येणार परत एकदा, ए, याला बी आणि याला परत ए येणार, कारण की हा पार्टिकल आणि हा पार्टिकल कसा आहे, वर्टिकली अलाइंड आहे. तर वर्टिकली अलाइंड येत नाही. ज्यावेळेला तुम्ही ऑक्टेड्रल इथे एक असते, इथे एक असते, इकडे एक असते, टॉपला नसती, राईट. त्याच्यावरती जर तुम्ही पार्टिकल ठेवले बाळांनो, राईट, ऑक्टेड्रल वाइड मध्ये जर पार्टिकल ठेवले तर हा पार्टिकल आणि हा वरचा पार्टिकल अलाइंड येत नाही. याचा अर्थ या खालच्या थराला बाळांनो नाव येणार ए, या मधल्या पार्टिकलच्या थराला नाव येणार बी, आणि बाळांनो या वरच्या याला नाव ए देता येणार नाही. असं ठेवलं असतं तर ए देता आलं असतं, असं ठेवल्यामुळं ए देता येणार नाही. मग या थराला नाव काय येतं, सी, आणि चौथ्या थराला परत नाव येतं ए. म्हणजे इथं याच्या वरती जर आपण एक थर ठेवला तर या पहिल्या थरातले आणि चौथ्या थरातले पार्टिकल कसे येतात, वर्टिकली अलाइंड येतात. याचा अर्थ ए, मधला बी, तिसरा बाळांनो सी, चौथा ए. म्हणजे अरेंजमेंट कुठली झाली, ही जी अरेंजमेंट आहे ए बी सी ए बी सी ए बी सी. तुम्ही कुठल्याला पण नाव एक द्या, राईट. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, याला याला चौथ्यालाच नाव एक आलं, कारण की पहिला आणि चौथा थर वर्टिकली कसा येतो, अलाइंड येतो, आणि म्हणून या अरेंजमेंटला नाव काय दिलं, एबीसी एबीसी. आता हे एबीसी एबीसी अरेंजमेंट का, आता तुम्हाला दाखवलं मी एबीसी एबीसी अरेंजमेंट का असते बघा. हे 3 पार्टिकल दिसतात का, मध्ये एक पार्टिकल ठेवला तर तुम्ही दाखवता येत नाही असं म्हणूया. वरून 3 पार्टिकल ठेवायचे आहेत, असे ठेवले तर परत ए नाव येणार. मी असे ठेवतोय मधी, याला नाव ए देता येणार नाही, याला नाव काय आलं सी, म्हणजे ए, मधलेला बी, आणि याला नाव काय आलं सी. हे झालं हेक्सागोनल ए बी ए बी ए बी. हे झालं बानो क्युबिक क्लोज पॅक्ड. सिंपल क्युबिक नव्हे, क्युबिक क्लोज पॅक्ड त्याला म्हणायचं, क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं मग, एबीसी एबीसी एबीसी. तर बानो इथं अरेंजमेंट आपल्याला कुठली मिळाली, एबीसी एबीसी. साधं सोपं. थर्ड लेअरचा पार्टिकल जर बानो ऑक्टेड्रल वाइड मध्ये ठेवला तर एबीसी एबीसी अरेंजमेंट तयार होते, आणि ती एबीसी एबीसी अरेंजमेंट नथिंग बट काय असते बानो, क्युबिक क्लोज पॅक्ड अरेंजमेंट असते. आणि त्या क्युबिक क्लोज पॅक्ड अरेंजमेंटलाच म्हणतात एफसीसी. कुणाला म्हणतात एफसीसी, क्युबिक क्लोज पॅक्ड अरेंजमेंटला काय म्हणतात, एफसीसी. म्हणजे ती कुणासारखी असते, एफसीसी सारखीच असते. आणि मग बानो इथं
त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 12च असतो. कसं काय? त्याच्या थरातले किती पार्टिकल 6, वरून किती 3, खालून किती 3. असे नसून कसे असतात? असे नसून जरा तिरके असतात. खालच्या थरातले 3, मधला थर आणि वरच्या थरातले. मग नाव आलं ए, मधल्या थराला बी नाव आलं आणि या तिसऱ्या थराला नाव आलं सी. एबीसी एबीसी एबीसी. मला सांगा, जेव्हा तुम्ही एबीसी एबीसी लिहिता त्याला ए आणि हे पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. म्हणजे पहिला थर, दुसरा थर, तिसरा लेयर आणि चौथा लेयर कसा येतो? सेम येतो. म्हणजे पहिला आणि चौथा लेयर कसा येतो? व्हर्टिकली अलाइन्ड येतो. एबीसी तुम्हाला अरेंजमेंट कळाली बाळांनो? एबीसी एबीसी अरेंजमेंट कळाली? ओके, समजलं सर्वांना? मग बाळांनो, या आत्ताच्या लेक्चरची समरी काय? आत्ताच्या लेक्चरची समरी काय आहे? सर्वांनी लक्ष द्या. समरी बाळांनो मी इथं लिहितो. आत्ताच्या लेक्चरची समरी काय बाळांनो? बघा, हे 1 डायमेन्शनल पॅकिंग असतं बाळांनो. 1 डायमेन्शनल पासून आपण सुरुवात केली होती, आठवतोय का? बघा, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 2. आता या 1 डायमेन्शनल पासून किती डायमेन्शनल आपण तयार केलं? 2 डायमेन्शनल तयार केलं आपण. 2 डायमेन्शनल असतं ए, त्याला नाव दिलं आपण स्क्वेअर प्लेनर पॅकिंग. दुसरं असतं ए बी, त्याला नाव दिलं आपण हेक्सागोनल. हे 2 डायमेन्शनल, हे 2 डायमेन्शनल. बघा, आता हेक्सागोनल 2 डायमेन्शनल आणि स्क्वेअर प्लेनर 2 डायमेन्शनल पासून आपण काय तयार केलं? सिंपल क्यूबिक तयार केलं. आणि सिंपल क्यूबिकला काय म्हणतात? इथं काय नाव आहे? ए. इथं सुद्धा बाळांनो ए. ही ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंटला म्हणायचं सिंपल क्यूबिक. आता एबी अरेंजमेंट हेक्सागोनल याच्या किती आपल्याला तयार करतात? 2 तयार करता येतात. इफ थर्ड लेअरचा पार्टिकल टेट्राहेड्रल वॉइड मध्ये जर ठेवला आणि थर्ड लेअरचा पार्टिकल ऑक्टाहेड्रल वॉइड मध्ये ठेवला, टेट्राहेड्रल वॉइड मध्ये ठेवला तर काय येतं? एबी डॉट 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 डॉट. आता हे एबी ला काय म्हणायचं? हेक्सागोनल. बघा काय म्हणतो? हेक्सागोनल 3 डायमेन्शनल क्लोज पॅक्ड. इथं 2 डायमेन्शनल आहे, इथं 3 डायमेन्शनल आहे. एबी हेक्सागोनल 3 डायमेन्शनल. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 12. ओके. ऑक्टाहेड्रल थर्ड लेअरचा पार्टिकल ऑक्टाहेड्रल कॅव्हिटी मध्ये ठेवला तर काय, कुठली अरेंजमेंट मिळते आपल्याला? एबीसी डॉट 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 डॉट. इथं सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो? 12च येतो. आणि ह्याला काय म्हणायचं? मात्र ह्याला म्हणायचं क्यूबिक क्लोज पॅक्ड. काय म्हणायचं बाळांनो? क्यूबिक क्लोज पॅक्ड म्हणायचं. पण डोंट कन्फ्यूज विथ सिंपल क्यूबिक. सिंपल क्यूबिक स्क्वेअर प्लेनर पासून बनवतात आणि क्यूबिक क्लोज पॅक्ड हेक्सागोनल 2 डायमेन्शनल पासून बनवतात. सर्वांना समजलं असेल. वाइड किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. टेट्राहेड्रल वाइड 4 पार्टिकल तयार होते. ऑक्टाहेड्रल वाइड 6 पार्टिकल तयार होते. आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वाइड वरचे प्रीवियस एक्झाम मध्ये आलेले एमसीक्यूज बघायचे आहेत. आय होप सर्वांना समजलं असेल. राईट, बोर्ड वरती हे सगळे पार्टिकल दाखवणं थोडंसं टिपिकल आहे, म्हणून मी याची पीपीटी तयार केली आणि तुम्हाला तुमच्या समोर आणलेली आहे. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. ओके, जर तुम्हाला आवडत असेल बाळांनो तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. थँक यू.